नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सुरुवातीला मार्केट तेजीत उघडलं आणि नंतर घसरण चालू झाली. साधारण एक 40 पॉईंट एवढी तेजी सेन्सेक्समध्ये उरली होती. म्हणजे आता मार्केट मंदीत जात आहे की काय असं म्हणेपर्यंत मार्केट उचललं गेलं आणि शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये तेजी राहिली. JLR मध्ये 2026 मध्ये फ्री कॅश फ्लो 0 राहील असा अंदाज व्यक्त केला गेला. EBIT म्हणजे EBIT 5% ते 7% दरम्यान राहील. नियोजित योजनांवर आम्ही काम चालू ठेवू. ग्रोथ आणि EBIT वाढवण्यावर लक्ष देऊ असं कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितलं. लुपिन आणि सिनो युनिव्हर्सल फार्मा यांनी एक औषध जे आहे म्हणजे टायोट्रोपिरम हे जे औषध आहे त्याची ड्राय पावडर इनहेलर चीनमध्ये पुरवठा करण्यासाठी त्यांना लायसेन्स मिळालं. त्यांनी सप्लाय ॲग्रीमेंटसुद्धा साईन केलं. हे ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजसाठी हे औषध वापरलं जातं. आज होलसेल प्राइस इंडेक्स जाहीर झाला. तो 0.39 किंवा 0.39 एवढा झाला. हा होलसेल प्राइस इंडेक्स पूर्वीपेक्षा कमी झाला. या इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. इराणला आपण बासमती तांदळाची निर्यात करतो, चहाची निर्यात करतो आणि सोया मिलची सुद्धा निर्यात करतो. तर ही निर्यात कमी होण्याची शक्यता बोलली जाते. ओमॅक्स त्यांच्या अमृतसर प्रोजेक्टमध्ये 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असं समजलं. हे टाउनशिप प्रोजेक्ट आहे, त्यामुळे ओमॅक्सचा शेअर वाढला. TCSनी डेन्मार्कच्या सॅलिंग ग्रुपबरोबर IT ट्रान्सफॉर्मेशन आणि AI बेस्ड क्लाउड मायग्रेशनसाठी करार केला. कॅप्री ग्लोबलचा 2000 कोटींचा QIP पूर्ण झाला. अल्फा ग्रेप यांना म्युच्युअल फंड सुरू करण्यासाठी सेबीने परवानगी दिली. अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंटचं ॲक्विजिशन केलं. ओपन ऑफर आली होती. त्या ओपन ऑफरमधून त्यांना 7% स्टेक अल्ट्राटेकला जास्ती मिळाला. पण प्रमोटरकडे 75% स्टेकच असू शकतो. त्यामुळे जो जादाचा 7% स्टेक आहे तो स्टेक त्यांना विकावा लागेल आणि हा स्टेक विकण्यासाठी फेब्रुवारी 2026 पर्यंतचा अवधी त्यांच्याकडे उपलब्ध राहील. म्हणजे 25% पब्लिक शेअर होल्डिंग आणि 75% प्रमोटरकडे असलेला स्टेक अशी विभागणी असते. स्टरलाइट टेक्नॉलॉजीनी AI फोकस्ड डेटा सेंटर सोल्युशन लॉन्च केलं म्हणून स्टरलाइट टेक्नॉलॉजीचा शेअर तेजीत होता.
बेल राईस यांचं प्रॉफिट 5 पट वाढलं, ते 110 कोटी रुपये झालं आणि त्यांचा रेव्हेन्यू 49% वाढला. त्यामुळे बेल राईसचा शेअरसुद्धा आज तेजीत होता. एकंदरीत पाहता आपल्याला जसं वाटतंय तसं सध्या मार्केटमध्ये घडत नाही आहे. फार फ्लुइड सिच्युएशन आहे. म्हणजे कसं, सगळेजण काय बघतायत सध्या की फॉरेन इन्व्हेस्टर्स किती प्रमाणात विकत आहेत. जी ब्लॉक डील होत आहेत त्याच्यामध्ये खरेदी करणारे कोण कोण खरेदी करत आहेत, ती ब्लॉक डील पटकन होत आहेत आणि खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे. म्हणजे काही अंशी त्यांना जाणवत आहे की ही जी ताणतणावाची सिच्युएशन आहे त्याचा भारतावर खूप असा परिणाम होत नाही आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची सुद्धा म्हणावी तेवढ्या प्रमाणात विक्री नाही आहे. विक्रीचं प्रमाण कमी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचं खरेदीचं प्रमाण चांगलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोक खूप मोठ्या प्रमाणावर विकत नाही आहेत. लोकांची अपेक्षा आहे की काही दिवसांनी मार्केट सुधारेल. म्हणून आपल्याला जरी वाटलं आज मार्केट पडेल, तणाव खूप आहे, तरी मार्केट खूप पडतंय असं दिसत नाही. एका कारणामुळे एकदाच मार्केट पडत आहे. त्या दिवशी जे मार्केट पडलं होतं 800 ते 900 पॉईंट इराण इस्रायलच्या तणावामुळे, त्यामुळे पुन्हा आज मार्केट पडलं नाही. असं एकंदरीत टी व्हीवर जी चर्चा झाली त्यावरनं एक प्रकारचा निष्कर्ष निघू शकतो. आता उद्या काय होत आहे त्याच्याकडे तुम्ही आणि मी बघूनच ट्रेड करूया, बघूया काय काय होत आहे. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओत होईल. नमस्ते.